नमस्कार फ्रेंड्स. बऱ्याचदा चपाती बनवताना टेन्शन येतं. ती गोल होत नाही, ती फुगत नाही, मऊ बनत नाही, कडक होते. तर या सगळ्या गोष्टी कणिक मळतानाच बघाव्या लागतात. कणिक जर योग्य पद्धतीने आणि चांगली मळली तर चपाती आपली ही छान होते. आणि हो, आपण जे गव्हाचे पीठ वापरतो तो गहू हा चांगल्या आणि उत्तम क्वालिटीचा असावा. तर चला मग मी आपणास चपाती कशी बनवायची ते दाखवते. 2 गोळे घेऊन आता आपण चपाती लाटतोय. आणि बघा मी कशी गोल छान आणि चपाती लाटते. ती चपाती एकदम पातळ नसावी, सगळ्या बाजूनी सारख्या प्रमाणात लाटावी, तरच ती चपाती उत्तम होईल तुमची, चांगली फुगताना पण दिसेल. बघा कशी गोल लाटते, कुठेही कमी नाही, कुठेही जास्त नाही. अगदी छान गोल आली. अशा पद्धतीने लाटली की ती चपाती छान बनते. एकदम छान लाटली, गोल एकदम. तर तुम्ही असा ट्राय करा. आपल्याला ती व्यवस्थित लाटली गेली पाहिजे. बघा आता तव्यावर टाकते मी. तवा पण तापलाय मस्त एकदम. छान सगळीकडून सारखी लाटली आहे. बघा चपाती मी आता तव्यावर टाकते. तवा पण चांगला तापला होता. गॅसची फ्लेम ही मीडियम असावी, खूप मोठी पण नसावी, नाहीतर चपाती आपली करपते, जळते. अगदी व्यवस्थित आहे. बघा तेल लावले, छान अशी चपाती फुगायला सुरुवात केली. मस्त अशी पलटी करायची. अगदी छान बनली. मऊ बनवायची आहे चपाती आपल्याला, मोठा जाळ करायचा नाही आहे, कडक बनवायची नाही आहे. मध्यम केलं आहे आपण फ्लेम. हे बघा कशी फुगली आहे. मस्त पदर सुटलेत चपातीला. आणि हो, चपाती ही बनवून झाल्यावर मी ती तुम्हाला दाखवणार पण आहे. बघा कशा आतून मस्त पदर येतील त्याला. कुठेही कच्ची नाही, मस्त व्यवस्थित भाजली आहे. मस्त मऊसूत झाली चपाती. बघा अशाच पद्धतीने करा. चपाती कुठेही जळाली नाही, भाजली नाही जास्त, अगदी मस्त बनली. बघा पांढरी शुभ्र मस्त चांगल्या गव्हाची उत्तम बनली चपाती. बघा कशी मऊ मस्त खारीसारखी झाली आहे. मी आता तुम्हाला ही उघडून दाखवली आहे. मस्त झाली चपाती. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जरूर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि हो कमेंट्स करायला विसरू नका. आणि हो सबस्क्राईब पण जरूर करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत आहे. बघा काय मस्त चपाती केली ती, छान.